नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दत्त कारखाना यावर्षी 15 ते 16 लाख टन ऊस गाळप करणार, गणपतराव दादा पाटील यांचं प्रतिपादन। सभासदांनी कारखान्यावरील विश्वास कायम राखलाय। ऊस उत्पादक सभासद हेच संस्थेचे मालक आहेत। त्यांचं हित आणि उन्नती जपण्याचं काम करणार आहे। यावर्षी 15 ते 16 लाख टन ऊस गाळप करणार आहोत। शासनाने जाहीर केलेली FRP एकरकमी देण्याचा प्रयत्न आहे। कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे। शासनाच्या परवानगीनंतर प्रति टन 100 रुपये देणार असल्याचं दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी सांगितलं। येथील दत्त साखर कारखान्याची 55वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली। कार्यकारी संचालक MV पाटील यांनी विषयपत्रिकेचं वाचन केल्यानंतर सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली। कारखाना चॅरिटेबल ट्रस्टच्या 17व्या सभेतील विषयांनाही मंजुरी मिळाली। अध्यक्षस्थानावरून दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, काहींनी कारखान्यावर 838 कोटी कर्ज असल्याचा केलेला आरोप दिशाभूल करणारा आहे। कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम असून विस्तारीकरणासाठी घेतलेले 130 कोटी 96 लाख रुपये तसेच डिस्टिलरी आणि इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणाकरिता 83 कोटी 80 लाख असे एकूण 214 कोटी 76 लाख रुपये कर्जाची रक्कम देय आहे। त्यापैकी आज रोजी 210 कोटी 60 लाख रुपये कर्ज असून कोविड काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणानुसार बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले 41 कोटी 38 लाख असे एकूण 251 कोटी 98 लाख रुपये कर्ज असताना सभासदांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी सभेला उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक अनिलराव यादव, अस्मिता पाटील, अशोक शिंदे सर्व संचालक यांच्यासह सभासद उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।